हरिओम. आज सोमवार 15 जून 2026, अधिक ज्येष्ठ अमावस्या. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की मी फक्त एका नामातच आहे. ऐकूया. मनुष्य किती मोठा असला, उत्तम पुराण प्रवचन सांगणारा असला, तरी तो जर नामात राहत नसेल किंवा त्यांच्या संगतीत परमेश्वराचं प्रेम लागत नसेल, तर तो कदापिही संत म्हणून समजला जाणार नाही. संतांचे नातेवाईक संत असतातच असं नव्हे. आपण नोकरी केली तर आपल्याला आपला मुलगा नोकरी करेलच असं काही नाही. तसंच जो भगवंताचा आहे त्याचा मुलगा भगवंताचा असेलच असं नाही. संत जरी झाला तरी त्याने 4 माणसांसारखंच वागावं. काहीतरी वागणं हे संतांचं वागणं नव्हे. अत्यंत निर्भयता हा संतांचा पहिला गुण. कारण सर्व ठिकाणी मीच आहे ही भावना झाल्यावर भयाचं कारणच उरत नाही. साधूच्या अंतःकरणामध्ये भयाचा संकल्प नसल्यामुळे वाघ, सिंह, साप त्याला त्रास देत नाहीत. अगदी जंगली वाघाकडे देखील निर्भयतेने नजरानजर केली तर तो अंगावर येत नाही. शिवाय साधूंच्या शुद्ध अंतःकरणाचाही त्याच्यावर परिणाम होतो. अशा रीतीने जर संतांच्या अंतःकरणाची प्राणी मात्रांना सुद्धा जाणीव असते बरं. अशा संतांचा सहवास मिळणं ही फार भाग्याची गोष्ट आहे. परमेश्वराचं प्रेम लागणं किंवा सतत मुखात नाम येणं हेच भगवंताच्या संगतीत राहून साधायचं असतं. संतांची अखंड संगत नामानेच ठेवता येते. जेथे नाम आहे तेथे संतांचा सहवास आहे. तुकाराम महाराजांसारखे संत सुद्धा देवापाशी वागताना तुझा विसर न पडावा हेच मागतात. तसंच रामदास स्वामी देवाला म्हणतात, तुझा योग म्हणजे तुझा सहवास मला नित्य घडू दे. योग असणं म्हणजे दुसरं काही नसून मन जेव्हा अनुसंधानापासून अलिप्त होऊन इतर विचारात भरकटतं तेव्हा त्याला आवरून परत अनुसंधानात लावावं, हीच योगशक्ती. हुकूम किती कडक असे ना, परंतु त्याच्या खाली जर सही नसेल तर त्या हुकमाला महत्त्व नाही. साहेबाच्या सहीच्या कागदाला महत्त्व आहे की नाही? नाम हे सर्व साधनात सहीसारखं आहे. एका मुलाला अत्यंत राग येत असे. त्या रागाच्या भरात तो आपले डोकं आपटून घे. त्याला मी सांगितलं की रोज स्नान झाल्यावर आपल्या पोटावर गंधाने रामनाम लिहून ठेव आणि ज्या ज्या वेळी राग येईल त्या त्यावेळी त्या नामाकडे पहा. आणि त्या प्रयोगाने त्या मुलाचा राग आपोआप शांत झाला. खरोखर नामात किती प्रचंड शक्ती आहे, अनुभव घेऊनच पहा. मी आजपर्यंत सर्वांना नामच सांगत आलोय. मी इथे नाही, मी तिथे नाही, मी गेलो नाही, मी जात नाही, मी फक्त एका नामातच आहे. ज्याचा जवळ भगवंताचं नाम आहे त्याच्या मागे पुढे मी आहेच. तुम्ही भगवंताचं नाम घ्यावं या पलीकडे सत्य सांगतो, मला कसलीही अपेक्षा नाही. हरिओम. हरिओम तत्सत.